स्वयंपाक म्हटलं की वाटण आलंच आणि हे वाटण दगडी पाट्या वरवंट्यावर असेल तर जेवणाचा स्वाद वेगळाच असतो. मात्र आधुनिक राहणीमान उंचावल्याने पूर्वी वापरात असलेलं चूल, दगडी जाते, पाटे वरवंटे या वस्तूची जागा आता अनुक्रमे गॅस, पिठाची गिरणी व मिक्सरने घेतल्याने त्या अडगळीच्या ठिकाणी ते दिसत नाही. मग आता आज आपण बघणार आहोत की पाटा वरवंटा जर तुम्ही नवीन घेतला असेल तर तो कशा पद्धतीने रेडी करायचा, कसा स्वच्छ करायचा, त्यानंतर तुम्ही त्याचा मसाला वाटण्यासाठी किंवा कोणतंही वाटण वाटण्यासाठी कशा पद्धतीने उपयोग करू शकता ते सांगणार आहे. आणि स्टेप बाय स्टेप 3 ते 4 पद्धतीने मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता बघा, मिक्सर आलं तरीही सुद्धा बऱ्याचशा जणांकडे पाटा वरवंटा आता येत आहे. गॅस ओट्यावरती तुम्हाला आता पाटा वरवंटा दिसतात. आता पहिल्या काळात जे आहे अशा वेगळ्या ठिकाणी ठेवला जायचा आणि पाट्या वरवंट्यावरची भाजी ना ही मिक्सरच्या भाजीपेक्षा खूप छान लागते, असं माझं पर्सनल मत आहे. तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. सगळ्यात पहिले, जर तुमचा पाटा वरवंटा हा जुना असेल आणि जर तुम्ही लावून आणला असेल तरीसुद्धा तुम्हाला ही स्टेप करायची आहे, किंवा जर तुम्ही नवीन पाटा वरवंटा घेतला असेल तरीसुद्धा तुम्हाला ही स्टेप करायची आहे. सगळ्यात पहिले पाटा वरवंटा तुम्हाला ओला करून घ्यायचा आहे आणि नंतर एखादी घासणी घेऊन जो काही पाटा वरवंटा आहे तो तुम्हाला व्यवस्थित घासून घ्यायचा आहे. साबणाचा वापर इकडे करायचा नाही. घासणीला थोडंफार होतं, मी तरी पण धुवून घेतलं तर तुम्हाला दिसते. आता ही स्टेप आपण का करतोय, ही जी पहिली स्टेप आहे, कारण आपण जेव्हा हा पाटा वरवंटा नवीन घेतो किंवा मग लावून आणतो तर त्यावरती जी काही खर असते ती निघण्यास मदत होते, म्हणून आपल्याला ही स्टेप करायची आहे. कारण यामध्ये छोटे छोटे जे दगड असतात ना ते असतात आणि त्यामुळे आपल्याला ही स्टेप सगळ्यात पहिले करायची आहे. त्याचबरोबर जो काही पाटा आहे आता त्याचा आपण फक्त वरच्या भागाचा वापर करतो, पण त्याचे जे काही कॉर्नर्स आहेत तिथे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित घासून घ्यायचं. का? कारण जेव्हा आपण मसाला वाटतो तर तेव्हा मसाला इकडे तिकडे लागतो, त्यामुळे आपल्याला ह्या पाट्याचा आणि वरवंट्याचा एक आणि एक भाग व्यवस्थितरित्या घासून घ्यायचा. जेव्हा तुम्ही हे करणार आहात तेव्हा तुम्हाला समजेल की अगदी पांढरट अशी जी आहे खर निघालेली आहे आणि पांढरट असं पाणी निघालेलं आहे. सो ही सगळ्यात पहिली टीप आपल्याला करायची आहे. जर तुम्ही पाटा वरवंटा वापरत आहात आणि तुम्ही मसाला त्यावरती जेव्हा वाटत आहात तर जर तो व्यवस्थित मसाला वाटला जात नसेल तर याचा अर्थ तुमचा पाटा वरवंट्याला जे आहे तुम्हाला चोपडा झाला आहे आणि त्याला आता जे आहे खरबडीत करायची गरज आहे. त्यामुळे तुम्ही ते बाहेर बघा कुठेही अगदी त्या बायका बसलेल्या असतात आणि त्यांच्याकडून तुम्ही हे लावून घेऊ शकता. सेम पद्धतीने मी केलेलं आहे. आता 2 नंबरची स्टेप तुम्हाला घ्यायचं आहे मेथीच्या काड्या. मेथीची जी भाजी आहे त्याच्या काड्या घ्यायच्या आहेत, त्याचे देठं घ्यायचे आहेत. आता मी असं का सांगते आहे, पण सगळ्यात प्रथम माझ्याकडे एवढी नव्हती त्यामुळे मग मी थोडंच घेतलं आहे. आता बघा, ही जी काही मेथीच्या आपण काड्या घेतल्यात आणि त्याचे देठं जर तुम्ही घेत असाल तर ते तुम्हाला पाटा आणि वरवंटाच्या सगळ्या बाजूंनी लावायचं आहे. ही स्टेप सगळ्यात पहिले करायची, एकही कोपरा सुटला नाही पाहिजे. आता आपण इथे मेथीच का घेतली आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण हे मेथी यावरती वाटत असतो तर मेथीचे देठं आणि जे काही काड्या असतात ना त्यामध्ये जास्त कडवटपणा असतो ॲज कम्पेअर मेथीच्या पानांपेक्षा. आणि आपण जेव्हा हे लावून असतो तर मेथीच्या कडवटपणामुळे जे काही यावरती काही बॅक्टेरियाज वगैरे असेल ते नक्कीच मरून जातील, म्हणून आपण ही स्टेप सगळ्यात पहिले करत आहोत. आता पाट्याची तर आपण सगळीकडे फिरवून घेतलं आहे, पण जो काही वरवंटा असतो ना तर बघा तो तुम्हाला अशा पद्धतीने दिसतोय. तर त्याचे जे दोन्ही साईडचे टोक असतात ते सुद्धा तुम्हाला घासायचे आहेत, कारण जेव्हा आपण पाट्या वरवंट्यावरती मसाला वाटतो तेव्हा तो सगळीकडे लागला जातो. त्यामुळे त्या सगळीकडे आपण ज्या पद्धती वापरतोय किंवा जे उपाय वापरतोय ते सगळीकडे लागलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे तांदूळ. तांदूळ भिजत वगैरे घालून काहीच घ्यायचे नाही, सरळ कोरडे तुम्हाला इकडे तांदूळ घ्यायचे आहेत. यावरती अगदी किंचितसं पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही. जर आपण यावरती जास्त पाणी टाकलं तर मग हे वाटण लगेच वाटलं जाईल. आपल्याला हे वाटण लगेच वाटलं नाही गेलं पाहिजे, कारण आपल्याला हे सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. बघा, आता तुम्ही व्यवस्थित बघत आहात का व्हिडिओमध्ये? मी व्यवस्थितरित्या जो काही वरवंटा आहे ना तो मी असा फिरवती आहे. एकाच बाजूने आपल्याला हे वाटायचं नाही, गोल गोल फिरवत तो करायचा आहे. आणि त्याच पद्धतीने जो काही पाटा आहे त्याच्या कान्याकोपऱ्यामध्ये आपल्याला ही तांदळाची पूर्ण पेस्ट
जी आहे ती पसरवून घ्यायची आहे। आता हळूहळू हे तांदूळ जे आहे ते बारीक होत चालतील आणि यामध्ये आपण आता हे नवीनच लावून आणला, त्यामुळे काय होईल, यावरती जे काही बडपणा आहे ना, तिथे जे काही छोटे छोटे होल आहेत तिथे हे पेस्ट जाऊन बसेल, तिथे जे काही एक्स्ट्राचा खर आहे ती निघण्यास खूप मदत होते आणि अशा पद्धतीने आपला जो काही पाटा वरवंटा आहे जो खूप खरखरीत असतो तो थोडासा सॉफ्ट होण्यास मदत होते। आता जो काही वरवंटा आहे त्याची दोन्ही साईड तुम्हाला अशाच पद्धतीने घासून घ्यायची आहे, कारण बऱ्याचदा वाटणामध्ये खोबरं असतं तर आपण ते खोबरं अशा पद्धतीने ना थोडंसं कुटून घेत असतो, त्यामुळे आपल्याला हे सगळं काही असं थोडंफार सॉफ्ट करायचं आहे। तसं जेवढा खरखरीत असला तेवढा मसाला हा खूप छान बारीक होतो, पण खरखरीत असला तर समजून घ्यायचं त्यामध्ये खर खूप असते, त्यामुळे आपल्याला स्पेशली ती खर काढायची आहे आणि आपला पाटा वरवंटा आपल्याला मसाला वाटण्यासाठी रेडी करायचा आहे। आता बघा, मिक्सरच आपण वापरायचो कारण मिक्सरने आपला खूप वेळ वाचायचा, पण तुम्ही आता बघत असाल ज्या काही जुन्या परंपरा होत्या किंवा ज्या काही जुन्या गोष्टी वापरात आणायच्या त्या आता गोष्टी येत आहेत आणि त्यामध्येच येतं ते म्हणजे पाटा वरवंटा। तुम्ही बघा आता बहुतांश जणाकडे पाटा वरवंटा आलेला आहे। सो आपले जे काही आई वडील आहे, आजी आजोबा आहे, त्यांच्याकडे तर ते होतच, पण आपली जी काही पिढी आहे ते सुद्धा यामध्ये इंटरेस्ट दाखवत आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे। त्यामुळे मला असं वाटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर केला गेला पाहिजे, तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा। आता तुम्ही एक गोष्ट बघितली असेल की हा तांदूळाची अगदी पेस्ट तयार झाली आहे आणि हे तांदूळ जे आहे तो चिकटसर असा असतो आणि त्याची पेस्ट पाट्याला सुद्धा लागली आहे आणि वरवंट्याला सुद्धा लागली आहे। आता तुम्ही तांदळाऐवजी शाळूचा वापर सुद्धा करू शकता किंवा बाजरीचा वापर सुद्धा करू शकता। सो ते तुम्हाला सेम पद्धतीने असंच बारीक करून घ्यायचं आहे, पण मला इकडे तांदूळ बेस्ट वाटतो कारण तो चिकट असतो, त्यामुळे कुठेतरी खर निघण्यास खूप मदत होते आणि अशा पद्धतीने नंतर तुम्हाला हा व्यवस्थितरित्या धुवून घ्यायचा आहे। आता तुम्हाला जर असं वाटलं की ही तांदूळाची पेस्ट ही खूप पाट्या वरवंट्याला लागली आहे, मग इकडे घासणी घेऊन तुम्ही घासणीने हे जे आहे घासून सुद्धा घेऊ शकता, म्हणजे पूर्ण पेस्ट निघून जाईल। काय होतं, मिक्सरला भलेही कितीही काही म्हणा की थोड्या वेळात लगेच पेस्ट बारीक होते, पण चव मात्र पाट्या वरवंट्याचीच खूप भारी लागते। तुम्ही याच्याशी सहमत आहात की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणाकोणाला पाट्या वरवंट्यामध्ये वाटलेलं मसाल्याचं वाटणातली भाजी आवडते ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, मी सुद्धा आता हा पाटा वरवंटा तयार केलेला आहे, मला सुद्धा आता पाट्या वरवंट्यावरच्याच मसाला वाटून भाज्या करायच्या आहेत, त्यामुळे कुठेतरी ते मागचे दिवस नक्कीच आठवले। तर आता हे बघा, आपण दुसरा उपाय केला आहे, पहिले म्हणजे मेथीचा, दुसरा म्हणजे तांदळाचा, आता आपण करणार आहोत तिसरा उपाय। आता 3 नंबरचा उपाय आपल्याला इकडे करायचा आहे। आता तुम्ही जेव्हाही हे करणार आहात एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, आपण जेव्हा हे तयार करतोय त्यानंतर ते व्यवस्थितरित्या धुवून घेणं सुद्धा गरजेचं आहे आणि हा आपण आता आपल्या पुढच्या पूर्ण जे मसाला वाटण्यासाठी आपला पाटा वरवंटा रेडी करतोय। त्यानंतर आपला तिसरा उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला घ्यायचा आहे खडे मीठ। साधारणतः मी अंदाजेच खडे मीठ घेतलेलं आहे, सो इकडे तुम्ही म्हणू शकता अगदी 3 चमचे मी खडे मीठ घेतलेलं आहे। यामध्ये तुम्हाला घालायची आहे हळद, 1 चमचा हळद घालायची आहे। लक्षात घ्या, आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही, ऑलरेडी आपला जो काही पाटा वरवंटा आहे तो ओलसर आहे, त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे, या पाट्या वरवंट्याला हे जे काही खडे मीठ आहे आणि हळद आहे ते व्यवस्थितरित्या इकडे वाटून घ्यायचं आहे। आता हळदमध्ये काय गुणधर्म आहेत हे मला तुम्हाला सांगायला नको, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि खडे मिठाने याला अशा पद्धतीने सगळ्या पाट्या वरवंट्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे। आपला हा पाटा वरवंटा आता बस मसाला वाटण्याच्या बस रेडी झाला आहे, फक्त एक स्टेप दूर आहे। आता तुम्हाला हा सगळ्या बाजूनी लावायचा आहे, पाट्याला तर तो लागतो पण तुम्हाला वरवंटा सुद्धा गोल गोल फिरत हे सगळीकडून लावून घ्यायचं आहे आणि हळद इकडे आवर्जून टाकायचे। जर तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर मग ठीक आहे, थोडंसं साधं मीठ घेऊ शकता, पण खडे मिठाने कसं रिझल्ट छान येतो, त्यामुळे मी इकडे खडे मिठाचाच वापर केला आहे। आता वरवंट्याला सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने त्याच्या चारही बाजूंनी ते लावून घ्यायचं आहे आणि हे अशा पद्धतीने लावल्यानंतर मग स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। ना मी तुम्हाला थोडीफार माहिती सुद्धा सांगते। काय व्हायचं, पूर्वी प्रत्येक घराच्या बाहेर ना वाटण व इतर पदार्थ वाटण्यासाठी पाट्याचा व वरवंट्याचा उपयोग केला जात होता आणि
त्या पदार्थाला एक वेगळीच अशी चव निर्माण होत होती. आणि वाटण वाटून झाले की पाटा व वरवंटा घराच्या बाहेर म्हणजे अंगणात उभा करून ठेवला जायचा. आणि घरच्या जेवणात वाटण हे नेहमीच लागतं, त्यामुळे दररोज पाटा वरवंटा वापरात असायचाच असायचा. त्यामुळे रोजच्या वापरामुळे त्याची जी काही टाकी आहे ती झिजून जायची. मग अशा वेळी घरातील पाटा वरवंट्याला टाकी लावून घ्यायची असेल तर घरातील गृहिणी टाकी लावण्याच्या बाईला बोलवत असे आणि तिच्याकडे घरातील पाटा वरवंटा टाकी लावण्यासाठी देत असे. तर सेम पद्धतीने असंच आहे. आता जो चौथा उपाय आहे तो म्हणजे असा की तुम्हाला खोबरं घ्यायचं आहे, ते पूर्ण काळपट करून घ्यायचं आहे, जळून घ्यायचं आहे आणि नंतर ते सुद्धा जे आहे इकडे आपल्याला वाटायचं आहे. आता खोबऱ्यामध्ये तुम्हाला माहिती असेल तेल असतं आणि ते तेल आपल्याला ह्या पाटा वरवंट्याला पूर्ण लावून घ्यायचं आहे. ही स्टेप सगळ्यात शेवटची स्टेप आहे. काय व्हायचं, टाकी लावून देणं म्हणजे काय, त्याचा जो खरखरीतपणा आहे ना तो पुन्हा आणणे. बऱ्याचदा हा ज्या पद्धतीने आपण मिक्सर वापरतो, जसं जसं तो वापरात आणतो त्याच्या ब्लेड्स जे आहेत त्याचा शार्पनेस कमी होत जातो. सेम पद्धतीने मेकॅनिझम फॉलो होतं पाट्या वरवंट्यासाठी किंवा मग खलबत्ता असेल त्याच्यासाठी सुद्धा. सो तुम्हाला काय करायचं आहे, काही तुम्हाला असं वाटलं जेव्हा तुम्ही मसाला वाटताय की नाही हा व्यवस्थितरित्या वाटला जात नाही आहे, मग तेव्हा तुम्ही तो खरखरीत करण्यासाठी त्या बाईला बोलून ती टाकी लावून घेऊ शकता. त्याला टाकी असं म्हणतात मराठीत. याला वेगळा असा काही शब्द आहे का मला कमेंट करून नक्की सांगा. पण स्पेशल मी गुगलवरती जाऊन हे चेक केलं, याला काय म्हणतात त्याला लावण्याला त्या खरखरीतपणा पुन्हा आणण्यासाठी. सो मला असं वाटलं की चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर केला पाहिजे. आता बघा आपण हे तेल लावलं आहे. आता त्यानंतर ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता. धुवून घ्यायची अगदीच काही गरज नाही, कारण आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि टिश्यू पेपरने किंवा सुती कपड्याने पसरवून घेऊ शकता. आणि त्यानंतर बघा तुम्हाला हा पूर्ण सुकवू द्यायचा आहे आणि नंतर तुम्ही बघू शकता याला तेल लावून ठेवू शकता आणि आपला पाटा वरवंटा हा मसाला वाटण्यासाठी रेडी झालेला आहे. तर मंडळी कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने तुमचा नवीन असलेला पाटा वरवंटा रेडी करा किंवा जुना पाटा वरवंटासुद्धा अशाच पद्धतीने रेडी करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.